महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना घडवलं. काहींना शेंदूर फासला आणि त्या शेंदूर फासल्यानंतर सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. ते घडवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहतो, महासाहेबाला आदरांजली वाहतो. आणि या आज शिवसेना मनसेने सैनिकांच्या एकत्रित मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उद्याच्या निवडणुकीत ज्या प्रत्येकाच्या डोक्यावर गुलाल पडत दिसणार आहे असे शिवसेना मनसेना सैनिक, निष्ठावंत शिवसैनिक, निष्ठावंत मनसैनिक यांचं मी हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला निष्ठावंत म्हटलेलं आवडलं नाही काय? जोरात टाळ्या वाजवा. मला एक सांगू का, थोडं वाईट वाटून घेऊन मरगळ वाटते अशी. अजूनही काय माहितीये, लक्ष कुठे आहे? लक्ष मेळाव्यात नाहीये, लक्ष तिकीट कोणाला मिळणार आहे इथंच तर खरं फौजेचा गडबड असते. फौजेला हा विषयच नसतो बरं का. फौजेच्या मनामध्ये हा विषय कधीच असता का? जवान, सोल्जर्स ऑलवेज ऑन टोज. जवाना नेहमी तयार असला पाहिजे. त्याला काय प्रश्न नाही त्याचा, तिकडे काय घडतंय काय नाही घडतंय मला नाही माहिती. मी फक्त कप्तानाचे आदेश पाळतो. नॉट टू क्वेश्चन व्हाय बट टू डू अँड डाय. प्रश्न नाही विचारायचा. व्हॉट नॉट टू क्वेश्चन व्हाय, हे असं का घडलं, ही तिकीट तिकडे का दिली, यालाच का दिली, त्यालाच का दिली. नॉट टू क्वेश्चन व्हाय बट टू डू अँड डाय. ते जे आहे ना, फक्त लढेन, संघर्ष करीन आणि भगवा महापालिकेवर फडकवीन, अशा तेजस्वी विचारानं भालेली माणसं बसली पाहिजेत. आहे निवडणूक म्हटली का आला प्रश्न की प्रत्येकाला वाटतं, स्वाभाविक आहे, माणसं आहोत आपण. पण अजूनही आम्हाला हे बसली जुनी पिढी, ही जुनी पिढी आहे माझ्याबरोबरची. आम्ही कधी हा विचार नाही केला, कधी आमच्या मनाला शिवला पण नाही कधी. राजनजी, 1966 ते 1996 30 वर्ष मी नगरसेवक पण नव्हतो, काही नव्हतो. गटप्रमुख, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख. मनात पण कधी आलं नाही की नगरसेवक व्हायचंय, आमदार व्हायचंय. 95च्या निवडणुकीमध्ये जीव ओतून काम केलं. इतकं काम केलं की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी 96ला मला आमदार केला. पण ते सगळं त्यांनी पाहिलं. 94चं अधिवेशन पाहिलं. झोकून देऊन हा शब्द आहे ना, संध्याकाळ झाली का भीती वाटते. झोकून देऊन काम कर म्हणून सांगितलं का ज्याला सरळ येईल की नाही म्हणत नाही. तुम्हीच सांगितलं झोकून देऊन काम करा. खरंच सांगतो तुम्हाला मी, म्हणून मी बोललो मरगळ दिसते. जर तुम्हाला खरंच लढायचंय, जिंकायचंय, ज्या भावनेनं उभ्या महाराष्ट्रातील मराठी माणसं गेली 20 वर्ष एका गोष्टीची वाट पाहत होती, हा सूर्य कधी उगवेल रे, कधी हे दोन बंधू एकत्र येतील, कधी हा रामकृष्ण एकत्र येतील रे, अशी वाट पाहत होते. ते बंधू एकत्र आले आणि उभा महाराष्ट्र आनंद झाला. आनंदवनी गगनात तो आनंदित झाला. आनंद गगनात मावेना झाला. आता खरा लढायला सुरुवात झाली. ही सुरुवात आहे बरं का. त्या सुरुवातीला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संपलं ना. ते दोघं बघतील आपण काय करायचं. नॉट टू क्वेश्चन व्हाय ते ठरवतील. ते शिवसेनेची हीच पद्धत होती ना. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं ना अनेकदा. जिल्हे बदलले जायचे, कामं बदलली जायची. काही मुलं आमची तडीपार होत होती त्या काळामध्ये. तडीपार झालं का मुलं जायची साहेबांकडे, सैनिक साहेब तडीपार झालं, हे आमचे सगळे वकील. वाचवायचं कसं? वाचलं तर वाचलं, नाही वाचलं तर काय करायचं. साहेब म्हणायचे अरे काय झालं, तडीपार झालं, जिकडे जाशील तिकडे शिवसेनेचं काम कर. तडीपार झालं तर ज्या गावात जाऊन राहशील तिकडं शिवसेनेचं काम कर, तिथं शिवसेना वाढव. आज जी पिढी पाहिली ना, मला कधी कधी बदलला सरच. म्हणजे काल आम्ही अशीच रात्री उद्धवजींबरोबर गप्पा मारताना असाच विषय आला. म्हणजे अरविंद, मला ते जुनी लोक तुमची पिढी जे काम करत होती हे जिल्ह्यात जात होती. आता आमच्याकडे गाड्या घोड्या दिसतात, लोकांना वाटतं अरे काय गाड्या आहे सगळं. म्हणजे मी काल साहेबांना सहज किस्सा सांगितला. मला जळगावचा जिल्हा संपर्क प्रमुख गेलं होतं आणि रात्री ट्रेनची तिकीट मिळायची नाही, कन्फर्म होत नव्हते एवढ्या तिकीट. आणि आम्ही सगळे नोकरदार बरं.
आम्ही सगळे नोकऱ्या करणारी मुलं होतो माझ्यासोबत. 15 मुलं आम्ही एकत्र जायचो. 12 तालुक्याचे 12 तालुका संपर्क प्रमुख, मी जिल्हा संपर्क प्रमुख आणि एका दुसरा एक्स्ट्रा मुलगा असायचा. सगळी मुलं स्वतःची तिकीट काढायची. सगळे एमटीएल मध्ये काम करणारे लोक होते. स्वतःच्या पैशानं रेल्वेचं तिकीट काढायचं आणि ते सुद्धा कन्फर्म नाही झालं तर मी ट्रेनमध्ये अनेकदा 2 सीटच्या मध्ये पेपर टाकून झोपलो आणि असा प्रवास अनेकदा केला. आणि भुसावळला उतरलो सकाळी. गाडीत लोक पाहत होती, हे सगळे असे खाली झोपले, तिकडे झोपले. भुसावळला हे शिवसैनिक जमले ते स्वागताला. आणि भुसावळला गाडी बराच वेळ थांबते. त्यामुळे तिथे थांबल्यानंतर उतरलो. हे झोपतो मला कोण हार घालतंय, कोणी एवढा हार भरले गळ्यात काय विचारू नका. आणि मग शिवसेनाची घोषणा, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या घोषणा. आपली लोक म्हणाले कल तो पेपर पे सोया था अंदर. हे कोण इतका बडा लीडर आहे. आता तुम्हाला सांगितलं कराल तुम्ही असं काम? स्वतःच्या पैशाने जाल आणि गेलात तर काय सकाळी घेऊन संध्याकाळी परत. विमानाने उतरलो, बेळावा घेतला, परत विमानाने मुंबईला आलो. मातीच लागत नाही रे तुमच्या पायाला. ती माती पहिली पायाला लागते, मग मत तयार होतं बरं का तुमचं. मातीशी एकरूप व्हावं लागतं. ज्या जिल्ह्यात जाल त्या मातीशी एकरूप व्हा, त्या माणसांशी एकरूप व्हा. तुम्ही कधी विचार केलात का आपण मराठी माणसांशी तर एकरूप झालोत का? आज एकरूप होण्याची वेळ आहे बरं का. एक जिन्सी होण्याची वेळ आहे. मला वारकऱ्यांचं फार कौतुक असतं बरं का. मला पंढरीचं वारकरी सगळ्यात मोठं वाटतं. माझी देवावर श्रद्धा आहेच, पण मला पंढरीच्या वारकऱ्यांचं कौतुक काय, जेव्हा आषाढी एकादशीला वारकरी जातात तेव्हा कधीतरी विचार केला का की इतकं वर्ष त्या एक तर अवर्षण किंवा अतिपाऊस, म्हणजे दुष्काळ तरी पडलेला असतो किंवा अतिपाऊस होतो, शेती उद्ध्वस्त झालेली असते, तरी तो त्या विठ्ठलाकडे जायचं थांबवत नाही. तो आषाढीला जायचं थांबवत नाही, तो पायी जायचं थांबवत नाही, पायात वाहना घालत नाही. तो जात राहतो आषाढी. आणि पंढरीच्या विठोबाला नाही विचारत रे काय तुझी भक्ती करतो मी, काय उपयोग आहे माझं तिकडे दुष्काळ पडलाय, अख्खं घर कुटुंब उद्ध्वस्त झालंय, काही नाही झालं माझं. माझी पंढरपण त्याची त्या विठोबावरची श्रद्धा जरा सुद्धा ढळत नाही बरं का. मला काय मिळालं असा विचार कधी पांडुरंगाचा भक्त करताना पाहिलाय का? आपला शिवसेनेचा शिवसैनिक आणि मनसैनिक असाच असला पाहिजे. मला काय मिळालं याच्याशिवाय मी काय देणार, मी काय देऊ शकतो समाजाला. अन्यायाची व्याख्या आम्हालाही दिसते, आम्हालाही कळतं. त्यावेळेला होतात घडतं. माणसं माणसासारखीच वागणार ना शेवटी. एखादा प्रभाग दिसतो आणि तुमचा माणूसही नाही तिथे, ती का मागता तुम्ही? एखाद्या प्रभागात आपला एखादा कार्यकर्ता चांगला, अरे मनसेचा आमचा चांगला कार्यकर्ता आहे तिथे, आमच्यावर लोक आहेत, तुम्ही का मागता? तो म्हणतो इकडे शिवसैनिकावर काम मागता, शिवसैनिकांचा प्रभाव आहे. पण ठीक आहे ना, ते सगळं वर्षाला कळतं ना, का कळत नाही? वर्षाला कळतं ना. त्यातून ते मार्ग काढत असतात. तो मार्ग काढतात. त्या खुर्चीवर बसा. आज सकाळी तुम्ही नव्हता बेर्लेकरजी साहेबांनी खूप कडक भाषण केलं सकाळी. माझ्या खुर्चीवर बसा आणि तुम्हाला सांगतो ही 4 आहे, त्याच्यातले एक जण निवडून द्या मला, मग बघा तुमचं काय हातात होते. ती सगळेच आपलेच असतात ना, सगळेच कार्यकर्ते असतात, सगळेच चांगले असतात. मला नाही मिळाली म्हणजे अन्याय, असा जो काही विचार आहे त्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. पहिलं आपण शिवसेनेत का आलो, आपण मनसेत का आलो? मी तर कधी कधी मनसे सैनिकांचं कौतुक पण करीन. काय हो, तुमच्याकडे एकही नगरसेवक नाही ना, एकही आमदार नाही ना. ते कुठे म्हणतात आमच्याकडे नगरसेवक आहे, आमदार आहेत, काय नाही ना. पण राजसाहेबांवरची त्यांची श्रद्धा भक्ती ढळत नाही, ही केवढी तरी मोठी गोष्ट आहे. ही मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. जिथं शून्य आहे तिथं लोक थांबत असतील तर ती मोठी गोष्ट आहे. आणि जिथं आहे त्यांना अधिक वाढवायचंय, तिथं मला मिळत नाही म्हणून दुःख करणारी लोक अधिक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आपण कुठं होतो, लोकसभेत कुठे गेलो, विधानसभेत गपकन कसे खाली आलो, कुणाची लढाई आहे इथं पहिलं लक्षात घ्या. लढाई कुणाची आहे? आपली लढाई आपली कपटी लोकांशी आहे, कारस्थानी लोकांशी आहे. तुमचं दुःख मी समजू शकतो. एखाद्याला नाही मिळालं मी त्याचं दुःखही समजतो. मला कळतंय की हा जीव अपार मेहनत करणारा पोरगा आहे, याला मिळायला हवं. मलाही कळतं भाई तुम्ही काहीतरी करा, मी बोलतो, पण नाही मिळालं. मग मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो. भारतीय जनता पार्टीने बाजार मांडलाय.
मांडलाय की नाही? त्या बाजारात सगळे गिरायक भ्रष्ट श्रेष्ठ सगळे अत्याचारी अनाचारी सगळ्यांना घेतात ना. त्यांच्या पक्षातलं एकतरी माणूस असं बोलतो का? हा प्रश्न आहे बरं तुम्हाला. अंतर्मुखा हा आला, माझी आमदारकी गेली, मी चाललो दुसऱ्या पक्षात. दिसलं तर सांगा. मग आपल्याकडे का असा विचार येतो? ते घेतायत सगळ्यांना, तेव्हा मूळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उद्ध्वस्त होतोय, भ्र नाही काढत. आपल्याकडे खटकन आमच्यावर अन्याय झाला. म्हणून पहिल्यांदा हा जो मेळावा आहे त्याच्यात पहिला हा विचार केला पाहिजे की तिथं इतक्या भ्रष्ट लोकांना घेऊन कोणी आरोप केले? देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केला ना सभागृहात. 75,000 करोड़ का सिंचाई घोटाला हुआ कि नहीं हुआ? फिर जिसने घोटाला किया उसको हमने भाजपा में स्वागत से ले लिया कि नहीं? सिर्फ लिया नहीं, हमने उनको मंत्री बनाया, उप मुख्यमंत्री बनाया, वित्त मंत्री बनाया. केलं ना? आला भाजपतनं आवाज. फरक लक्षात घ्या फक्त. कडवट व्हा बरं, कडवट व्हा. आता अजूनही कडवट व्हा. मला मिळो न मिळो, माझा भगवा फडकला पाहिजे एवढंच माझं मनाचं स्वप्न आहे. अरे त्या वाटे कशी म्हणजे प्रभू रामचंद्राने जेव्हा लंकेवर स्वारी केली, आजही म्हणतो सेतू आहे, तो सेतू बांधण्याचा विचार जेव्हा केला तेव्हा हनुमान सगळे सेतू बांधायला राहिले, आले दगड घेऊन सगळे तळगणारे दगड आणले, ते तर दगड तिथे टाकले गेले. आणि त्यावेळेला एक खार जिला म्हणतो आपण स्क्विरल, ती खार एका तोंडातनं माती घेऊन त्या सेतूमध्ये टाकत होती. आणि आख्यायिका आहे ती सेतूत टाकत होती. प्रभू रामचंद्रने पाहिलं, तू काय करतेस, तू काय त्याच्यामध्ये माती टाकतेस? तिला घेतलं, हातावर जवळ घेतलं. ती म्हणाली, प्रभू रामचंद्रा, तू एका अनाचारी अत्याचारी राजाचा पराभव करायला चाललास. बरं प्रभू रावण सुद्धा शिवभक्त होता. बरं रावण कुणी असाल तसा नव्हता, नुसता शिवभक्त होता. म्हणून त्यांनी सीताबाईच्या बाबतीत केलेलं वर्तन आहे ना, पळवली, पण तिचं कधी गैरवर्तन तिच्याशी केलं नाही, लक्षात ठेवा. पण तो रावण त्याचा पराभव केला पाहिजे म्हणून जेव्हा सेतू बांधण्याचा विचार आला, तेव्हा एका ख्वारीला डोक्यात पटलं, अरे काय एवढ्यासाठी एका अन्यायकारी अनाचारी राजाचा पराभव करायचा आहे, मीही माझा खारीचा वाटा उचलेन. ती कार माती टाकत होती. म्हणून आपण म्हणतो प्रभूचंद्रानं तिच्या पाठीवर, प्रभू रामचंद्राने हात फिरवला आणि तिची 3 बोटं पाठीवर दिसतात. ती प्रभू रामचंद्राने तिला आशीर्वाद दिले. ती काय म्हणाली? तेवढंच म्हणाली, प्रभू रामचंद्रा, तू श्रीलंकेत चाललायस, तुला रावणाचा पराभव करायचा आहे, त्यासाठी सारे हनुमान थोडं थोडं काम करतायत. मीही माझा खारीचा वाटा उचलते. मला एका गोष्टीचा अभिमान असेल, तू ज्या वेळा शेतीवरून जाशील ना आणि रावणाचा पराभव करशील, तेव्हा मला मोठा अभिमान असेल, माझाही त्याच्यात खारीचा वाटा आहे, माझाही त्याच्यात खारीचा वाटा आहे. तुम्ही सगळ्यांनी हा विचार करा. अरे मनसेचा असू नाही तर शिवसेनेचा असू, जो आपला उमेदवार तिथं उभा आहे तो विजयी होईल ना, तेव्हा तुम्हाला वाटलं पाहिजे याच्या विजयात माझा सुद्धा खारीचा वाटा आहे, असं अभिमानाचं काम तुम्ही केलं पाहिजे. किती गोष्टी सांगता येतील. आज देशातलं सरकार कसं वागतंय कळतंय तुम्हाला? मला मी परवा काल राजन काल होते माझ्यावर, म्हटलं राजनजी काय माणसं मिरले की आपल्याकडे तिथं काय घडतंय. जेव्हा विधानसभेचा निकाल लागला तेव्हा आदरणीय उद्धवजी म्हणाले अनाकलनीय आहे. उभ्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात 3ही पक्षाची माणसं निवडून आली आणि एवढ्या निवडून आल्यानंतर मात्र त्यांना स्वतःला शंका वाटते, आपण निवडून आलो काय. साहेबही म्हणाले अनाकलनीय आहे. आणि एवढं म्हटल्यानंतर सुद्धा उभ्या महाराष्ट्रात त्यांच्या विजयानंतर सन्नाटा होता. पण काल 2 भाऊ एकत्र आले आणि उभ्या महाराष्ट्रात ढोल वाजायला लागले, मिठाई वाटायला लागली. हा फरक कळला का? आपण भावनिक पण आहोत, पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं, भावनेबरोबर कर्तव्याची जाणून घ्या. हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका.
हक्क काय, मला उमेदवारी द्या. कर्तव्य काय, विजयी कर रे बाबा. ते कर्तव्य करायला पाहिजे आपण. आणि त्यासाठी हे मेळावे आगाऊपणे घेतोय. मी एवढंच सांगेन की केंद्रात जे सरकार चालू आहे ना, कधीतरी विचार केलात का तुम्ही काय म्हणून जाणार? तुम्ही लोकांच्या समोर गेल्यानंतर लोक म्हणणार वा 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 चांगलं रस्त्या उद्धव चांगल्याला एकत्र आले, मग आता मतदान करा आम्हाला. तुम्ही काय केलं? आपल्याला असंख्य काम आहेत. करून दाखवलं आपली टॅगलाईन होती. कोविड नुसता आठवला ना तरी तुम्हाला कळेल. उत्तर प्रदेशमध्ये गंगा दुथडी भरून प्रेतांनी वाहत होती. प्रेत गंगेत. गुजरातमध्ये अँब्युलन्स मधनं प्रेत पडत होती, हर्ष मधनं प्रेत पडत होती. आणि इथं महाराष्ट्रात एक माणूस प्राण वाचवत होता. त्याचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. काय कौतुक झालं, सरन्यायाधीशांनी कौतुक केलं. व्हॉट इज दॅट धारावी पॅटर्न? धारावी पॅटर्नचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कौतुक केलं. वॉशिंग्टन पोस्टमध्ये त्याची बातमी आली. एवढं मोठं काम केलं तर फील्ड हॉस्पिटलला विचारच कोणाच्या मनात आला नसेल. 15 दिवसात 2,500 कॉटचं फील्ड हॉस्पिटल बांधणं आणि पुन्हा ऑपरेशन थिएटर सहित बांधणं सामान्य गोष्ट नव्हती. त्यांनी आपले प्राण वाचवले. कोस्टल रोड असेल, हे सगळी गोष्ट. पाणी खास करून महिलांना सांगतो का हो, मुंबईमध्ये तुम्हाला पाणी मिळतं ना, 362 दिवस मिळतं ना. कुठून येतं? नळातून. बोला आहे ना, नळातून येतं ना बाबा. हर घर में नल, जल से नल. अरे तू जल से नल बोलण्याच्या आम्ही त्याच्या अगोदर गेले. हर घर में जल से नल हम दे रहे. कोणी विचार केला माहितीये का? आदरणीय उद्धवजी, मुंबई महापालिकेवर आपली सत्ता होती. खरं तर धरणं बांधणं हे काम कुणाचं? राज्याचं किंवा केंद्र सरकारचं. जमीन एकत्र असेल तर बॅकवॉटरचा विषय असतो तो. आणि मग पाणी मुंबईकरांना देणार कुठून एवढी आदर? मग उद्धवजींनी मुंबई महापालिकेच्या पैशातून, अंडरलाईन करा, मुंबई महापालिकेच्या पैशातून अप्पर वैतरणा धरण बांधलं. त्या धरणाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं गेलं. ते धरण बांधून सुद्धा पाणी साठवत नव्हतं, कारण पूल होत नव्हता. मोखाड्याकडे जाणारा एक पूल आहे, तो अक्षरशः इंग्रजांच्या काळात एक 8-9-10 फुटाचा पूल होता. तो बॅकवॉटरमध्ये सबमर्ज होणार होता. मग काय करायचं? मग तेव्हा छगन भुजबळ होते बांधकाम मंत्री, ते तिकडे काँग्रेसमध्ये होते. मी जोडलं होतं सभागृहात सुद्धा. तुमचा पूल होत नाही म्हणून पाणी साठत नाही. एकदा तो पूल झाला किंवा तरी जाऊन बघा, मग कळेल की मुंबई शहराला पाणी मिळतं ना, ते आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंमुळे मिळतं, शिवसेनेमुळे मिळतं. केलं कधी? महापालिकेची हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये काय करतो आपण? खरं तर त्याचा कायदा काय माहित आहे ना? प्रायमरी हेल्थ केअर, PHC, नथिंग एल्स. यू शुड क्रिएट प्रायमरी हेल्थ सेंटर. ते म्हणजे तेवढंच त्यांची सेवा देण्याचं काम आहे. पण आमची मुंबई महापालिका काय करते? सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालवतो. आम्ही जोगेश्वरीला आणखीन एक हॉस्पिटल बांधलं. नुसतं हॉस्पिटल बांधलं नाही तर पुन्हा महाविद्यालय तयार केलं मेडिकलचं, आणि मुलं डॉक्टर व्हायला लागली. कुणामुळे? शिवसेनेची सत्ता होती तेव्हा. आमची मुलं, गरिबांची मुलं, गोरगरिबांची मुलं. शिवसेना मनसेकडे कोण आहे? हा गोरगरीब मराठीत माणूस आहे. ज्या गोरगरीब माणसानं आपला देहत्याग करून ही मुंबई मिळवलेली आहे. ज्या गिरणी कामगारांनी प्राणार्पण करून मुंबई मिळवली आहे. त्या तिथं नुसतं फिरायला जाऊ नका. फ्लोरा फाउंटन राहिलं नाही ते, आता हुतात्मा चौक राहिलाय, तो हुतात्मा स्मारक आहे ते. त्या गरिबांची मुलं, त्यांना आम्ही महापालिकेच्या शाळेत पाठवतो. महापालिकेच्या शाळेचा दर्जा त्याला उच्च करावा म्हणून पहिलं काय केलं? व्हर्च्युअल क्लासरूम. माहितीये का तुम्हाला? कोणाला? तुम्हालाच नसतं माहिती. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं? तर 256 महापालिकेच्या शाळा, त्या शाळामध्ये व्हिडिओ लावला आणि एक उत्तम शिक्षक एका ठिकाणी बसायचा आणि एकाच वेळेला मुंबई महापालिकेच्या सगळ्या शाळांतल्या सगळ्या वर्गांमध्ये गणित असेल, इंग्रजी असेल, ते विषय शिकवले जायचे. मुलांना प्रश्न विचारायला दिले जायचे. ताबडतोब दर्जा बदलला आणि वर्षभरामध्ये मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 90% मार्क मिळवणारी मराठी मुलं तयार झाली, ती व्हर्च्युअल क्लासरूम मधून. मग टॅब दिला गेला आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात क्रांतिकारक पाऊल कुठलं उचललं गेलं? तर आदित्य ठाकरेजींनी एक मोठं काम केलं. ते केलं मुंबई पब्लिक स्कूल.
कधीतरी जाऊ. मी या सगळ्या पुढे बसल्या त्यांना सांगतो, आयसीएससी स्कूलला जा आणि विचार माझ्या मुलाला नातवाला आयसीएससी मध्ये घालायचंय, फी किती सांगतो बघा. सीबीएसई साठी घालायचंय, फी किती सांगतो बघा. आयबी साठी घालायचंय, फी किती सांगतो बघा. लाखो रुपयाची फी घेतात. आदित्य ठाकरे यांनी मुंबई पब्लिक स्कूल सुरू केलं आणि गोरगरिबांच्या मुलांना आयसीएसई, सीबीएसई, आयबी ह्या सगळ्या शिक्षणक्रम आपल्या मुंबई महापालिकेने सुरू केला. निवड सुरू नाही केला, माझ्या तरुण मुलांना त्या जागतिक दर्जाचं शिक्षण मोफत मिळावं ते मुंबई महापालिकेमध्ये आमच्या आदित्य ठाकरे शिवसेनेनं केले. लक्षात ठेवा. जा घराघरात सांगा. आता आज जाहिरात आली आहे बघा, आली आहे ना सामन्याच्या पहिल्या पानावर. आता ऍडमिशन मिळत नाही बरं का, लॉटरी काढायला लागते. आजची जरा पेपर वाचा रे बाबा. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे वाचेल तो वाचेल, वाचतच नाही ना आम्ही काही. ती जाहिरात तरी बघा मग कळेल. ती जाहिरात आमची नाहीये, शिवसेनेची नाही, मनसेची नाही. ती जाहिरात मुंबई महापालिकेची कालच्या लोकसत्तेला आजच्या सामन्याला आहे. ती सीबीएसईच्या क्लासेसचे आणि आयसीएससीचे प्रवेश आता सुरू होणार आहेत. त्या प्रवेशासाठी तुम्ही आपले अर्ज करा. मुलांचे मोफत लाखो रुपये फी वाचवली बरं तुमच्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी. जा झोपड्यांमध्ये जा, चाळीमध्ये जा, जाऊन सांगा. आठवतं तुम्हाला मी लोकसभेत मांडलं की या स्टेशनांची नावं बदला. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला धनाधन बोर्ड लागले मुंबईमध्ये भाजपने. आम्ही स्टेशनांची नावं बदलून टाकली. बदलली का रे? बदलली. करिरोडचा लालबाग झालं का? चेन्नईचं गिरगाव झालं का? मरीलाईनचं मुंबादेवी झालं का? विचारा ना निर्लज्ज लोकांना. निर्लज्ज इतके की तिथे तुमच्याकडे मतं मागायला येतात परत. हे आमच्या घराघरात सांगा, ती मराठी माणसं त्यांची तळी उचलतात ना, डोकं फिरतं अक्षरशः. लाज नाही वाटत का रे? मगाशी थोडा संदर्भ दिला त्यांनी. सगळं घेऊन चाललं तुमचं, सगळे उद्योग गेले. तुमची मुलं बेरोजगार आहेत. किती मुलं आता गेल्या 10 वर्षात 5 वर्षात नोकरी लागली म्हणून सांगा, लागली असते आणि परमनंट नोकरी लागली म्हणून सांगा मला. सगळे उद्योग पळवताय, मराठी माणूस मुलं बेकार म्हणून फिरतायत. बरं आम्हाला चीड कशी येत नाही? टावर उभे राहत आहेत, त्या टावर मध्ये बाहेर बोर्ड लागतो, इधर मंदिर होगा. कृष्ण मंदिर नाही, राम मंदिर नाही. यांचा राम प्रिय बरं का, राम मंदिर नाही, जैन मंदिर होगा. आणि तिथं तुम्हाला प्रवेश मिळणार का? घर मिळणार का? मराठी माणसाला घर विकणार नाही असा विडा उचललेला माणूस त्यांचा मंत्री आहे. मराठी माणसाला चीड येत नाही का? मांसाहारी आहात का तुम्ही? आज रविवार आहे आमचा, दुपारी फस्त करून आलोय मी. मग तुम्हाला प्रवेश नाही बरं, तुम्हाला घर मिळणार नाही. वाईट आहे. कशी आहे मराठी अवस्था माहिती आहे मला? एकदा झटकन मला आठवलं. माझ्या चौथीमध्ये एक कविता होती आठवली म्हणून. उभे भवती प्रासाद गगनवेदी, पदी लोकांची होय दाट गर्दी. प्रभा दीपांची फुले अंतराळी, दौलतीची नित चालते दिवाळी. कोपऱ्यात गुडगुडत अन अभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग. भवतीचा अंधार जो निमाला, हृदय त्याच्या जणू जात आश्रयाला. असा मराठी माणूस आहे आपला. अगं अंधार त्याच्याकडे, प्रकाश तिकडे. प्रभा दीपांची फुले अंतराळी. कळलं का मराठी माणूस? आणि मराठी जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा सुद्धा लक्षात घ्या, अगदी 105 हुतात्म्यांमध्ये सुद्धा अमराठी माणसं आहेत. म्हणून मराठीची 4 ओळी त्याच्या पण सांगतो. मराठी कोण? मराठी आईबापांच्या पोटी जन्माला तो मराठी. हिंदुत्वाची भूमिका घेताना सुद्धा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी हीच भूमिका घेतली. हिंदुत्वाचं राष्ट्रीयत्व आहे. जो या राष्ट्रासाठी प्राण अर्पण करेल तो आमचा आहे. कालच्या सिंदूरमध्ये माझं ते सिंदूरवरचं भाषण बघा युट्यूबवर जाऊन. ती कुरेशी कर्नल, ती मुस्लिम मुलगी देशासाठी उभी राहिली. तिला भाजपवाले बोलतात ये तो पाकिस्तानियों की बहन खडी आहे. अरे वा, हरामखोर, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे तुमचं हिंदुत्व का? मराठी कोण असो प्रांतानं धर्मही कुठला, जो या संस्कृतीत नटला. म्हणून मराठी आम्ही तयाला, तयासी नाते आमचे जुडे. मराठी पाऊल पडते, मराठी पाऊल पडते. असा मराठी माणूस. शिवसेना स्थापन झाल्यापासून अगदी मुस्लिम शाबीरबाई शेख ते जिल्हा प्रमुख होत्या. आनंदी गेवरे नंतरचे आहेत. मोदा जोशी होते. शाबीरबाई शेख जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे.
अल्ताफ खान जिल्हा प्रमुख होता नाशिकचा, नगरसेवक होते, शबीरभाई शेख मंत्री होते आमच्या राज्यात. नाही मुसलमान केलं ना, हिंदू मुसलमान. तुम्हाला रोज उठल्यावर एकच सांगतात, हिंदू मुसलमान. काल परवाकडे रोजगार हमी योजना जी आमच्या विसभाग यांनी सुरू केली होती महाराष्ट्रामध्ये, ती योजना केंद्रात आवडली, चांगली योजना आहे म्हणून त्यावेळेला राजीव गांधींनी ती योजना काँग्रेसमध्ये आणली सरकारमध्ये आणि तिला नाव दिलं महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना, रोजगार हमी योजना. काल करावं सरकारने, काल ते नावच बदलून टाकलं. मनरेगा नाही आता, जीरामजी. जीरामजी म्हणजे काय? ग्रामीण रोजगार, ए म्हणजे आजीविका, एम म्हणजे मिशन. ते मात्र इंग्रजी आहे बरं का, ते राम दिसलं पाहिजे ना, जुळे ना काहीतरी, शेवटी इंग्रजी शब्द घालावा लागला. जीराम मिशन. प्रभू रामचंद्राचं नाव घेता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायला. तुम्हाला नैतिक अधिकार सुद्धा नाही हो, अधिष्ठान नाही तुमचं ते. प्रभू रामचंद्र काय? प्रभू रामचंद्र राजपुत्र, प्रभू रामचंद्र आज्ञाधारक राजपुत्र. प्रभू रामचंद्रला जेव्हा कैकेयीच्या हट्टापायी 14 वर्षाचा वनवास पाठवल्यानंतर प्रभू रामचंद्राने नाही विचारलं कैकेयीला किंवा दशरथ राजाला, ती कोण आहे कैकेयी? ती माझी आई थोडीच आहे, ती आहे सावत्र ना, मग तिच्या हट्टापायी मला का वनवासात पाठवता? नाही म्हणाले. असं म्हणाले, अरे माझ्या मातेचा आदर आहे. गेले ना वनवासात. वनवासात गेल्यानंतर सुद्धा ज्या 2 लढाईचा फक्त थोडक्यात उल्लेख करतो, जो मगाशी केला रावणाचा, तो उल्लेख जिंकली ती लढाई, रावणाचा पराभव केला. पराभव केल्यानंतर प्रभू रामचंद्र नाही म्हणाले की आता मी श्रीलंकेचा राजा, मी जिंकलोय. नाही म्हणाले. बिभीषणाला राज्यात बसवलं. किष्किंधाची लढाई झाली सुग्रीव आणि वालीमध्ये, जिंकले प्रभू रामचंद्र. नाही म्हणाले आता किष्किंधाचा मी राजा, सुग्रीवाला बसवलं आणि हे म्हणाले या 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 50 खोके देतो, तुम्हाला राजा करतो. 50 खोकेला विकली जाणारी माणसं प्रभू रामचंद्राचं नाव घेऊ शकतात? एवढं तरी विचार करा, काय नैतिक अधिकार आहे तुम्हाला? म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे, मी जी ग्रामीण रोजगार सांगितलं, काय केलं त्यांनी? नाव नुसतं नाही बदललं, महात्मा गांधींचं नाव काढून टाकलं. महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत की नाही तरी एकदा सांगून टाका. राष्ट्रपिताचं नाव काढता. वल्लभभाई पटेलांबद्दल प्रचंड प्रेम, जे वाटेल ते खोटं बोलायचं. त्या वंदे मातरमच्या वेळी पण त्याची घाण काढली मी. वंदे मातरम तुम्ही म्हणाला कधी? 50 वर्ष आरएसएसच्या कार्यालयावर तिरंगा झेंडा लागला नव्हता. कळलं? कुणाच्या घरात आरएसएस वाल्यांचा फोटो तोंडावर सांगते, बोलूच नको तू वंदे मातरम इथं. 50 वर्ष झेंडा नाही लावला. मला तो उठला, क्या बोल रहे अरविंद सावंत जी, ओ वंदनीय शिवसेना प्रमुख, क्या लगेगा? बोले मुझे एक किताब में नाम तो बताओ, वंदे मातरम कहा लिखा है? माननीय गोळगोलकरांच्या किंवा हेडगेवारांच्या पुस्तकात वंदे मातरम शब्द दाखव असं मी म्हणालो, बसला खाली गपचूप. हिंमत नाही, लक्षात ठेवा. यांचं अधिष्ठानच नाहीये मुळे. यांना भारताचं स्वातंत्र्यच मान्य नव्हतं ना, हे स्वातंत्र्य लढ्यात पण नव्हते. माहिती का तुम्हाला? श्यामाप्रसाद मुखर्जींनी तेव्हा बंगाल प्रॉव्हिन्स होता, तर प्रॉव्हिन्स वॉज कन्सिस्टिंग ऑफ तुमचं ओरिसा, बिहार अँड बेंगाल, म्हणजे तेव्हाचं अखंड हिंदुस्थान. म्हणजे पूर्व आता जो बांगलादेश आहे तो नव्हता आणि पाकिस्तानही नव्हतं. त्या प्रॉव्हिन्स 3 राज्यामध्ये त्यांचे सरकार मुस्लिम लीग बरोबर स्थापन केलं होतं. हे तुम्हा सर्वसामान्य माणसांना पण कळलं पाहिजे की याची वैचारिक अधिष्ठान कसं आहे. ढोंगी हिंदुत्व ना, हे हिंदूंचे आहेत ना, हे मराठी माणसांचे आहेत. हे असतील तर ते फक्त सत्तेचे आहेत, सत्तेचे आणि सत्तेचे आहेत. फक्त सत्तेसाठी तडपडणारे लोक आहेत. काही करेल पण सत्ता पाहिजे. ना हिंदूंचं बलपात ना देशाचं बलपात. जात पात धर्म पंथ याच्यात सगळं म्हणजे विखरून टाकलंय सगळं. ला भले आमास मागे बोलतो मराठी, जा हलो आम्हीच धन्य ऐकतो मराठी. जात धर्म पंथ एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानत मराठी मानतो मराठी.
जात धर्म पंथ एक मानतो मराठी. ती मराठी, त्या मराठीसाठी आम्ही उभे आहोत. त्या मराठीला स्वाभिमान मिळालं पाहिजे, त्या मराठीचा ध्वज फडकत राहायला पाहिजे. आणि तो मराठी माणूस जसा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना स्थापनेनंतर छाती पुढे काढून चालवता, मान उंचावून चालवता, तसाच तो चालला पाहिजे. म्हणून आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय राजजी एकत्र आलेत, ते समजून घ्या पहिलं. आणि मग त्यांना शब्द द्या, साहेब तुमच्या वाटेवर आम्ही चालू, तुमच्या पावलांवर आम्ही चालू, तुमच्या उद्दिष्टांवर चालू, तुमच्या हेतूवर चालू, तुमच्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊ, आम्ही झगडू, संघर्ष करू. खूप बारीक बारीक गोष्टी आहेत बरं. त्या महात्मा गांधीचं निव्वळ नाव नाही काढलं, ती रोजगार हमी योजना बदलून टाकली. 100% पैसे केंद्र सरकार द्यायचं, ते 40 आता 60% केंद्र सरकार, 40% आपल्याला द्यायला लावले. 9 लाख कोटीचं कर्ज आहे हो, कुठून देणार पैसे? कळते तुम्हाला? नाही कळत. इलेक्शन कमिशनर द ग्रेट, आम्ही बोलतो तुम्हाला कळत नसेल, शिवसेनेची केस आजही कोर्टात तशीच आहे. राबियाची केस हिमाचल प्रदेश. आणि तेव्हा सुद्धा असंच काही लोकांनी गद्दारी केली. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने न्याय दिला आणि त्या सरकारला पुन्हा सत्तेत बसवलं. आमची केस कोर्टात गेल्यानंतर 2.5 वर्ष मजा मारायला दिली. आर्टिकल 10 सरळ स्पष्ट स्वच्छ सांगतं, साध्या आणि बाळबोध भाषेत सांगतो की कुठल्याही पक्षाला फूट करता येणार नाही. खरं तर त्यावेळेला ते आयाराम गयाराम भयानक चालत होतं आणि म्हणून राजीव गांधींना ते थांबवलं पाहिजे, म्हणून त्यांनी आर्टिकल 10 आणलं आणि त्याच्यात ठरवलं 2/3 लोक जर एखाद्या पक्षाचे फुटले तर त्याला मान्यता द्यावी. त्या गटाला पण गट नाही म्हणून राहणार, त्याला मान्यता मिळाली म्हणजे त्या 2/3 लोकांनी कुठल्या तरी पक्षात समाविष्ट व्हावं लागतं. झाले का समाविष्ट कुठल्या पक्षात? म्हणून आम्ही म्हणतो की देशाच्या संविधानाला धोका है. संविधान खतरे में है, इसीलिए खतरे में है जो संविधान के तहत आर्टिकल 10 में लिखा हुआ है उसका अवलंबन नहीं हो रहा है, अमल नहीं हो रहा है. कळतंय आम्हाला हे? इलेक्शन कमिशनर निवड करणारी समिती, निवड समिती असते तशी, त्या समितीमध्ये कोण? तर इलेक्शन कमिशनर निवडायचं असेल तर देशाचे पंतप्रधान आणि विरोधी पक्षाचा नेता असे 2 जण असणार. आणि तिसरा कोण होता? सरन्यायाधीश होते. त्या सरन्यायाधीशाने काढून टाकलं आणि नवा कायदा केला. पंतप्रधान असतील, विरोधी पक्षनेता असेल आणि तिसरा माणूस कोण असेल? पंतप्रधान ज्याला नियुक्त करतील असा दुसरा मंत्री. म्हणजे काय झालं? 2 विरुद्ध 1. आणि पुन्हा पुढे काय लिहिलं? सगळ्यात वाईट आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही मुद्दाम ते बघा बरं, एकदम हॉरिबल आहे. पुढे असं लिहिलं की इलेक्शन कमिशनरच्या विरोधात देशाच्या कुठल्याही कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही. हे न्यूक्लिअर पॉवरच्या कायद्यात पण त्यांनी आता तेच आणलंय. कळतं तुम्हाला कशी हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे? देशामध्ये अलिखित हुकुमशाही आहे. एकाही चॅनलची हिंमत नाही. काल परवाकडे त्या अरवली म्हणून जे पहाडांच्या रांगा आहेत तिकडे राजस्थानमध्ये, तिथं त्या मायनिंगवाल्यांना परमिशन देण्यासाठी खोदून काढलं. परमिशन आलं आणि लोकांना कळलं, अरे बापरे, अख्खं डोंगरच तोडायला निघाले. त्याच्यात आणखी लबाडी. 100 मीटर हाईट, 100 मीटर हाईट असलेल्या डोंगराला परवानगीची गरज नाही. वा खोदा. आठवतं कारशेड? मुंबईतली कारशेड आठवते? तुम्हाला बीजेपीच्या लोकांना सांगायला पाहिजे, तुम्ही आमच्या मेट्रोला विरोध केला, मेट्रोला नाही विरोध केला. आपण कधीच विकासाला विरोध करत नाही, पण विकास आणि विध्वंस तो ओळखला पाहिजे. विध्वंस कसा? तो गोरेगावातल्या आरे कॉलनीतली झाडं जंगल तोडायला निघाले लोक, तेव्हा विद्वजींनी विरोध केला, म्हणा जंगल नाही तोडायचं. तुम्ही आम्हाला कांजूरला जागा द्या, नाही दिली. केंद्रात तुमचं सरकार होतं ना, का जागा नाही दिली तुम्ही कांजूरची? नाही दिली. आणि कारशेड ते जंगल काय म्हणाले साहेब की आरेगाव गोरेगावचं जंगल हे मुंबईचं फुफ्फुस आहे. इट्स लंग्स ऑफ द मुंबई सिटी, यू हार्मिंग द लंग्स ऑफ द मुंबई सिटी. नाही ऐकलं. आणि तीच कांजूरची जागा आता मात्र याला देवेंद्रला दिली गेली. अगोदर का नाही दिली? मुंबईच्या फुफ्फुसावर का घाव घातला? तुम्हाला कशाच पडलेलं नाहीये. पैसा आणि पैशातून सत्ता. आणि म्हणून तुम्हाला बांधवांना एवढंच सांगतो, फक्त एवढं बघा, चंदीगडचं उदाहरण आहे. काल परवा चंदीगड सुद्धा केंद्रशासित करण्याचा विचार त्यांनी केला.
त्याला अख्ख्या चंदीगडमधनं विरोध झाला. मुंबईवर असाच डोळा आहे, असाच डोळा आहे. आणि म्हणून या सगळ्या धनाढ्यांना तेव्हा सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून सगळे धनाढ्य गेले होते नेहरूंकडे, यांना देऊ नका मुंबई म्हणून. ते पोटात ते शल्य अजूनही त्यांचं, त्यासाठी ते धडपडतात. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, फक्त एकच, लहान बना, कार्यकर्ता व्हा. मी कोण, त्या पदव्या नको सगळ्या लावा. काल कोर्टाने सांगितलं पद्मश्री पद्मभूषण या पदव्या नाही. तुम्ही असं डॉक्टर लिहितो ना, अरविंद सावंत डॉक्टर, ऍडव्होकेट किंवा राजेश्वर, तसं नाही लिहायचं. पद्मभूषण राजेश्वर नाही, त्या पदव्या नाहीत. ते लावून फिरायला. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे, आपली पद ह्या पदव्या नाहीत, ती काम करण्याची पद आहेत, कर्तव्य जाणीव करून देणारी पद आहेत. छोटी घ्या जबाबदारी, पण 100% यशस्वी करा. मी अख्खा वाट बघतो, नको बघू, एकच यादी बघ, पावेल मला, चालेल मला. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्र या. आणि उद्याच्या 15 तारखेला दिवस कमी आहेत बरं, रात्र तोडी, सोंगे फार आहेत. 50-50 हजार मतदार आहेत, 50-50 55-55 बूथ आहेत. त्याची जबाबदारी शिवसेना आणि मनसैनिकांनी एकत्र वाटून घ्या. आणि ती जबाबदारी घेऊन एवढंच ठरवा की मुंबईला वाचवायचंय, मराठी माणसाला वाचवायचंय, महाराष्ट्राची लाज राखायची, महाराष्ट्राची छाती, महाराष्ट्राची राजधानीवर चपराचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ घ्या. आणि ते घेऊन उद्याच्या 15 तारखेला तुम्ही असं काही काम करा की उद्धव साहेब, राज साहेब, चिंता करू नका, आमच्या 12 नंबर मधनं सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून द्यायचा आम्ही शर्तीचा प्रयत्न करू. आणि त्या भगव्यामध्ये आमचाही खारीचा वाटा आम्ही उचलल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ घेऊन आपण सर्वांनी कामाला लागूया, असं आपल्याला आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.